फ्रेंड्स, आता आपण पी एन जंक्शन डायोड किंवा त्याला फक्त डायोड असं म्हणतात, तसं एक इंटरेस्टिंग डिव्हाइस आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइस. ते डिस्कस करणार आहोत. काय आहे ते डायोड? इट इज अ पी एन जंक्शन. डायोड इज अ पी एन जंक्शन आणि त्याचं रिप्रेझेंटेशन असं आहे. ही पी रिजन आणि एन सेमीकंडक्टर हे दोन्ही कनेक्ट केलेले आहे. दिस इज अ पी एन जंक्शन. ओके, आणि त्याचं रिप्रेझेंटेशन हे आपण असं करतो. त्याचा सिम्बॉल असा आहे, असा ॲरो काढतो आपण. ॲरो काढतो आणि इथे एक व्हर्टिकल लाईन काढतो. ओके, तर याला आपण डायोड असं म्हणतो किंवा पी एन जंक्शन डायोड असं म्हणतो. सो दिस इज अ सिम्बॉल ऑफ पी एन जंक्शन डायोड. हा जो ॲरो आहे तो करंटची डायरेक्शन दाखवतो. इट शोज द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. हा जो पी साईड रिजन आहे त्याला आपण ॲनॉड म्हणतो आणि एन साईड रिजन आहे त्याला आपण कॅथोड असं म्हणतो. आणि हा जो पी एन जंक्शन डायोड आहे तो बॅटरीला कनेक्ट असतो. आणि आपण जे शिकलेलो आहोत मागच्या लेक्चरमध्ये की फॉरवर्ड बायसिंग च्या पद्धतीने कनेक्ट केलेला असतो किंवा रिव्हर्स बायसिंगच्या पद्धतीने तो कनेक्ट केलेला असतो. सो वेन द डायोड इज कनेक्टेड अक्रॉस द बॅटरी, आपल्याला माहिती आहे की ॲज पर बायसिंग द कॅरियर्स कॅन गेन ॲडिशनल एनर्जी टू क्रॉस द बॅरियर. ते फॉरवर्ड बायसिंग आहे का रिव्हर्स बायसिंग आहे त्याप्रमाणे. सो हे दोन पद्धतीने आपण म्हणालो की डायोड कनेक्ट केलेला जाऊ शकतो, टू डिफरंट वेज. एक फॉरवर्ड बायस आणि दुसरा रिव्हर्स बायस. आणि आपण हे पण शिकलेलो आहोत की फॉरवर्ड बायसमध्ये पोटॅन्शियल बॅरियर हा कमी होतो आणि रिव्हर्स बायसमध्ये तो बिलकुल त्याच्या उलटा म्हणजे वाढतो. ओके, पोटॅन्शियल बॅरियर हा वाढतो, बॅरियर पोटॅन्शियल वाढतो. आणि त्यामुळे फॉरवर्ड बायसमध्ये आपण हे पण शिकलेलो आहोत की कॅरियर्स कॅन इझिली पास द किंवा क्रॉस द जंक्शन आणि रिव्हर्स बायसमध्ये ते शक्य होत नाही. ओके, त्यामुळे फॉरवर्ड बायसमध्ये जेव्हा आपण डायोड ऑपरेट करतो तेव्हा तो करंट जो आहे त्या डायोड थ्रू तो अत्यंत जास्त असतो. जास्त म्हणजे किती, तर काही मिली ॲम्पियर्स एवढा असतो. ओके, टिपिकल डायोडच्या बाबतीत. ओके, जेव्हा तो फॉरवर्ड बायस असतो म्हणजे या पोझिशनमध्ये असतो, पॉझिटिव्ह कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कनेक्टेड टू नेगेटिव्ह. ओके, जो फॉरवर्ड बायसमध्ये जेव्हा असतो त्यावेळेस मात्र जे आपण बघितलं पॉझिटिव्ह कनेक्टेड टू पॉझिटिव्ह म्हणजे फॉरवर्ड बायस. ओके, तर त्यावेळेस करंट हा कितीतरी म्हणजे काही पटीने जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू फॉरवर्ड बायस. ओके, रिव्हर्स बायस. तर किती असतो हा, तर काही मिली ॲम्पियर्स असतो. आणि इकडे रिव्हर्स बायसमध्ये ॲक्च्युली करंट जायला नको पण थोडंफार लीक होतो, तर तो काही मायक्रो ॲम्पियर्स एवढा असतो. ओके, सो याच्यामध्ये डिप्लेशन जास्त असतं, याचं डिप्लेशन कमी असतो. तर डायोडचा वापर मग कशासाठी करायचा, तर डायोड कॅन बी यूज्ड ॲज अ स्विच, वन वे स्विच. म्हणजे एका बाजूने तो करंट पास करतो फॉरवर्ड बायस असताना आणि रिव्हर्स बायस केला त्याला की करंट बंद होतो जाणं, अगदी लीक होतो पण तो थोडासा असतो. ओके, so that is the use of a diode in a circuit. It acts as a switch in a circuit. It is forward biased when it is anode is connected to the higher potential than the cathode, and when the anode is connected to a lower potential than the cathode, it is reverse bias. Okay, आणि आता आपण थोडंसं नीटपणे ते बघू. त्यामुळे काय होतं, हे जे करंट आणि व्होल्टेजचा जो संबंध आहे हा फॉरवर्ड बायस इकडे बघा तुम्ही, तर तुम्हाला दिसेल की फॉरवर्ड बायसमध्ये हा जो करंट आहे तो जास्तीत जास्त मिली ॲम्पियर्समध्ये पोहोचतो. काहीतरी मिली ॲम्पियर्स असतो, म्हणजे मिली ॲम्पियर म्हणजे 10⁻³ ॲम्पियर. आणि रिव्हर्स बायसमध्ये आपण बघितलं की पोटेन्शियल बॅरियर इन्क्रीज होतो, त्यामुळे करंट फ्लो नाही झाला पाहिजे, परंतु थोडाफार करंट फ्लो होतो बिकॉज ऑफ थर्मली जनरेटेड कॅरियर्स.
आणि तो थोडाफार जो करंट फ्लो होतो तो अगदी कमी असतो मायक्रो ॲम्पियरमध्ये. मायक्रो म्हणजे 10⁻⁻⁶ ॲम्पियर असा. ओके, तर हा डायग्राम महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये हा फॉरवर्ड बायस दिला आहे, फॉरवर्ड करंट आणि फॉरवर्ड व्होल्टेज आणि फॉरवर्ड करंटमध्ये आपल्याला दिसेल की हा करंट आहे आणि तो करंट अचानक एक बॅरियर क्रॉस केलं की तो अचानक वाढतो झपकेने. त्या बॅरियरला नी असं म्हणतो आपण, KNEE. आणि हा जो बॅरियर व्होल्टेज आहे तो जर्मेनियमच्या बाबतीत 0.3 व्होल्ट आहे, सिलिकॉनच्या बाबतीत 0.7 व्होल्ट आहे. त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज गेलं की करंट फ्लो होतो आणि दॅट बिकम्स इक्वल टू सम मिली ॲम्पियर्स. ओके, आणि रिव्हर्स बाबतीत सुद्धा एक बॅरियर व्होल्टेज आहे, त्याला आपण झिनर ब्रेकडाऊन म्हणतो. इथपर्यंत म्हणजे ज्या व्होल्टेज येईपर्यंत, झिनर ब्रेकडाऊन व्होल्टेज येईपर्यंत हा जो डायोड आहे इट ॲक्ट्स ॲज अ रिव्हर्स बायस डायोड. म्हणजे काय करतो तर त्याच्यामधनं करंट फ्लो होत नाही, एकदम किरकोळ करंट फ्लो होतो. आपण बघितलं जर्मेनियमच्या बाबतीत तो अगदी 50 मायक्रो ॲम्पियर किंवा सिलिकॉनच्या बाबतीत तो 20 मायक्रो ॲम्पियर इतका कमी करंट लीक होतो. आणि परंतु आपण बघितलं की जर हा ब्रेकडाऊन रिजनच्या बाहेर गेला तर मात्र डायोड स्टॉप्स फंक्शनिंग इन रिव्हर्स बायर. म्हणजे डायोड वूड नॉट फंक्शन ॲज अ रिव्हर्स बायर. म्हणून हा व्होल्टेज जो आहे ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत जाऊ द्यायचा नाही. ओके, त्याच्या आधीपर्यंतच तो इट विल वर्क ॲज अ डायोड. ओके, इन रिव्हर्स बायस. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तेच परत एकदा आपण एक्सप्लेन करणार आहोत विथ हेल्प ऑफ नीट डायग्राम. जे फॉरवर्ड डायसच्या बाबतीत सांगितलं मी अगोदर की N is connected to N, P is connected to P. P region is connected to positive, N region is connected to negative of the battery. Okay, so this is forward biased. आणि काय सांगितलं होतं आपण की करंट इन द रेंज ऑफ मिली ॲम्पियर्स, काही मिली ॲम्पियर्स करंट फ्लो होतो. आणि हे पण सांगितलं होतं हा जो IV डायग्राम आहे, करंट वर्सेस व्होल्टेज डायग्राम आहे, तर एक ठराविक व्होल्टेजपर्यंत, ज्याला नी व्होल्टेज म्हणतो आपण, हा करंट जो आहे हा कमी फ्लो होतो. आणि एकदा ते नी व्होल्टेज रीच झालं की दॅन देर इज अ सडन राईज इन द करंट. म्हणजे नी व्होल्टेजपर्यंत लो करंट आहे आणि दॅन नी व्होल्टेज रीच झालं, इतकं व्होल्टेज रीच झालं की सडनली देर इज अ राईज इन द करंट. सो दिस इज द IV कर्व किंवा IV ग्राफ ऑफ अ फॉरवर्ड बायस्ड डायोड किंवा IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ फॉरवर्ड बायस्ड डायोड. ओके, रिव्हर्सच्या बाबतीत आपण जे बघितलं की N रिजन इज कनेक्टेड टू, हा झाला तुमचा रिव्हर्स बायस. ओके, आणि आपण जे म्हटलं की पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द एक्सटर्नल व्होल्टेज इज कनेक्टेड टू कॅथोड, दॅट इज नेगेटिव्ह साईड, अँड नेगेटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह टर्मिनल टू ॲनॉड, दॅट इज पॉझिटिव्ह साईड. ओके, तर हे बहुतेक त्यांनी चुकवलं आहे डायग्राम. बघा, डायग्राम चुकवला आहे. इथे नेगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह इज नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, आणि इकडे त्यांनी बिलकुल चूक केली. इकडे पॉझिटिव्ह पाहिजेत आणि इकडे नेगेटिव्ह पाहिजेत. म्हणजे नेगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, N रिजन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह आणि P रिजन इज कनेक्टेड टू नेगेटिव्ह, असं डायग्राम पाहिजे. ओके, तर ही कनेक्शन तुम्ही करून घ्या. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो ग्राफ आहे हा, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की वेन द रिव्हर्स बायस व्होल्टेज इज अप्लाइड, डायोड इज इन्क्रीज टू सफिशियंटली लार्ज व्हॅल्यू. ओके, अँड दिस रिव्हर्स ब्रेकडाऊन रिजन जे आपण बघितले इथे, दिस इज द रिव्हर्स किंवा त्याला ॲव्हलांचे ब्रेकडाऊन म्हणतो. And beyond that, the diode will not function. Okay, so the diode would no longer behave as a diode. So we need to operate this diode only in this region. This is the region ज्या व्होल्टेज पर्यंतच आपल्याला तो ऑपरेट करायचा आहे. ओके, अदरवाइज इट विल नॉट वर्क एज अ डायोड. ओके, सो दिस इज द discussion which we already had regarding the reverse bias diode.